तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा सासखेडा गावच्या हद्दीतून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा टेम्पो आणि हायवा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तळणी मंठा रोडवर 15 मे रोजी मध्यरात्री पकडला। पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा सासखेडा देवठाणा कानडी दुधा लिंबखेडा वाघाळा पोखरी केंधळे आणि भुवन या गावच्या हद्दीतून रात्रंदिवस जेसीबी आणि पोकलँडने नदी पात्रातून बेसुमार वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू आहे। या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी रीता मेहत्रेवार यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्या होत्या। 15 मे रोजी मध्यरात्री अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मंठा येथील नरेश गणपत राठोड यांच्या मालकीचा टेम्पो क्रमांक MH21BH2740 आणि पुणे येथील अमित अनिल तांबे यांच्या मालकीचा हायवा क्रमांक MH12WJ3363 याला अवैध वाळू वाहतूक करताना पकडले। एकीकडे नियुक्त केलेले महसूल पथकाचे कारवाईकडे दुर्लक्ष केले असतानाच दुसरीकडे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दुसरी कारवाई केल्यामुळे मंठा महसूलच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे। अप्पर जिल्हाधिकारी यांनी खासगी वाहनाचा उपयोग करून वाळू चोरांच्या खबऱ्यांना चकमा देत ही कारवाई केली आहे। अवैध वाळूचे हायवा पकडल्यानंतर अनेक वाहने मिळेल त्या ठिकाणी लपून बसली। अवैध वाळू चोरीच्या संदर्भात महसूल आणि पोलीस प्रशासनात समन्वय नाही। पोलीस प्रशासनाकडून अद्यापही एकही कारवाई वाळू चोरांवर का झाली नाही हा खरा प्रश्न आहे। अवैध वाळू उत्खननावर सतत कारवाया होत राहणार आहे। वाळू चोरीच्या अनेक तक्रारी येत आहे। हे रोखण्यासाठी कडक उपाययोजना करत आहोत। दोन्ही वाहने मंठा महाल प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे। रीता मेहत्रेवार अप्पर जिल्हाधिकारी यांनी असे वक्तव्य केले। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।